अगदी बाजारात मिळते तशी मऊ, रसाळ आणि तोंडात टाकताच विरघळणारी चविष्ट रसमलाई. कलर कॉम्बिनेशन सुद्धा एकदमच मस्त झाला आहे आणि चव सुद्धा परफेक्ट आहे. तुम्ही ते पाहू शकता. रसमलाई छान अशी रसरशीत झाली आहे. नमस्कार, मी निशिगंधा. निशिगंधाची मेजबानी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. तर आज आपण रक्षाबंधन विशेष रसमलाईची रेसिपी पाहणार आहोत. करायला अतिशय सोपी आहे आणि चवीलाही अप्रतिम. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात, अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत. सर्वप्रथम आपण छेना बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतलं आहे. म्हशीचं किंवा गाईचं सुद्धा दूध वापरू शकता. दुधाला 1 उकळी आणून द्यायची आहे. दुधाला उकळी येईपर्यंत आपण व्हिनेगर आणि पाणी एकत्र करून घेऊया. 2 चमचे व्हिनेगर घेते, 3 चमचे पाणी घेते. दुधाला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. दूध खूप जास्त उकळण्याची गरज नाही. 1-2 मिनिटं थांबून यात व्हिनेगरचं पाणी ॲड करून घेणार आहोत. मध्ये व्हिनेगरचं थोडं थोडं पाणी घालून ढवळून घेऊया. सगळं पूर्ण एकदम व्हिनेगरचं पाणी घालायचं नाही, थोडं थोडं ॲड करतच जायचं आहे. दूध पूर्णपणे फाटलेलं आहे. तयार केलेला छेना गाळून घेण्यासाठी इथे मी चाळणीवर सुती कापड ठेवून घेते. थोडं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे व्हिनेगरचा काही आंबटपणा असेल तो निघून जाईल. स्वच्छ 2-3 वेळेला धुवून घ्यायचं आहे. यातील एक्स्ट्रा पाणी काढण्यासाठी यावर वजन ठेवूया, म्हणजे पाणी निथळून जाईल खाली. आणि 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. रसमलाईसाठीचा रस बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटरला थोडं वर दूध घेतलं आहे. साधारण हे दूध 600 ते 700 ml आहे. दुधाला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण केशर, पिस्ता आणि बदामाचे काप, वेलची पूड 1 चमचा टाकली आहे. 4 ते 5 चमचे साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण हे प्रमाण योग्य आहे. आता हे दूध 10 ते 12 मिनिटं छान उकळून घेऊया. 10 मिनिटं झालेली आहेत. आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेते. जर हवी असेल तर तुम्ही हळद टाका, नाहीतर फूड कलर सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. हळदीचा काही स्वाद याच्यामध्ये लागणार नाही, फक्त कलरसाठी मी टाकली आहे. हे मिश्रण आहे ते आपल्याला खूप जास्त घट्ट करून घ्यायचं नाहीये. खूप जास्त घट्ट झालं तर रसमलाईमध्ये आतपर्यंत रस शोषत नाही. गॅस बंद करूया आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवूया. आता छेना छान मळून घेऊया. तळहाताच्या साहाय्याने छान रगडून 3 ते 4 मिनिटं मळून घ्यायचं आहे, मऊ होईपर्यंत. तुम्ही ते बघू शकता की किती सॉफ्ट, मुलायम, मऊ, लुसलुशीत असा छान असा गोळा बनवून तयार आहे. यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालूया आणि परत एकदा 1-2 मिनिटं छान असं मळून घेऊया. मळून तयार आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करूयात. गोळे खूप जास्त मोठे करायचे नाहीत, नाहीतर ते उकळल्यानंतर मोठे होतात. इथे मी एवढ्या साईजचा गोळा बनवून घेतला आहे आणि तो हलक्या हाताने प्रेस करून घेते. तुम्ही ते बघू शकता की गोळा छान असा बनवून तयार आहे. इथे एक काळजी घ्यायची आहे, जेव्हा आपण गोळे बनवायला घेतो तेव्हा त्याला चिरा नाही गेला पाहिजे. सगळे गोळे बनवून तयार आहे. ओलसर सुती कापडाने झाकून ठेवूया, म्हणजे ते सुकणार नाहीत. आता आपण साखरेचा पाक बनवूयात. तर त्यासाठी इथे मी 1.5 वाटी साखर घेतली. 5 वाट्या पाणी घालूया. आता हे मिश्रण मोठ्या गॅसवर उकळून घ्यायचं.
खळखळून छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी एक एक करून गोळे सोडून घेते. ही सगळी प्रोसेस आहे ती आपल्याला फुल फ्लेमवरच करायची आहे. 2 चमचे दूध घालूया. गोळे शिजायला छान मदत होते. आणि झाकण ठेवून 20 मिनिटं शिजवून घेऊया. दर 10 मिनिटांनी याच्यामध्ये 2 चमचे गरम पाणी घालायचं, म्हणजे आपला पाक पुढे जात नाही. 15 मिनिटांनी गोळे आपण पलटून घेऊया. हलक्या हाताने पलटून घ्यायचे आहेत. हे रसगुल्ले आपले 20 मिनिटं छान असे शिजलेले आहेत. आता मी गॅस बंद करते. इथे मी साधं पाणी घेतलं आहे. आता यामध्ये आपण पाक काढून घेऊया. हलक्या हाताने हे गोळे सुद्धा पाण्यामध्ये सोडून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता की किती छान फ्लफी झाले आहेत. हे गोळे तळाशी जाऊन बसले आहेत, याचा अर्थ आपले गोळे छानपैकी शिजले आहेत. तुम्ही जर पूर्णपणे थंड पाण्यात जर गोळे सोडले तर ते कठीण होऊ शकतात. त्याच्यामुळे मी यामध्ये साखरेचा पाक घातला आहे. हे गोळे गार होण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवूया. अर्धा तास झाला आहे. आता यातील आपण एक्स्ट्रा पाणी काढून घेऊया. हलक्या हाताने दाब द्यायचा आहे, खूप जास्त दाब देऊ नका. गोळ्यांवर तयार केलेला रस घालून घेऊया आणि 4 ते 5 तासांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूया. रसमलाई बनून तयार आहे. रंगसुद्धा अप्रतिम आला आहे. गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप आणि केशर टाकूयात. आपली रसमलाई एकदम रसरशीत झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने रसमलाई घरीच बनवली तर तुम्ही रसमलाई बाहेरून कधीच विकत आणणार नाही. तर ही रक्षाबंधन स्पेशल रसमलाई रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.